नमस्कार. संदेशजी पारकर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. हे लोकप्रिय असे उमेदवार आहेत. म्हणजे संदेशचा चेहरा जे कणकवली ज्यावेळी ग्रामपंचायत होती त्याच्यानंतर नगरपंचायत झाली. संदेश भाई पारकर हे त्यावेळेचे सरपंच होते. सरपंच असल्याच्या कालखंडापासून ते नगराध्यक्षाच्या कालखंडापर्यंत ज्या पद्धतीने संदेश भाईंनी या शहराचा विकास केलेला आहे आणि शहरवासींनी सुद्धा त्यांच्यावर जे प्रेम केलेलं आहे ते आणि त्या काळामध्ये ज्या 10-15 वर्षामध्ये झालेला विकास तुम्ही पाहू शकता की ते रस्ते वगैरे आणि पर्यटन केंद्र असेल, गणपती साना असेल, अशा पद्धतीच्या गोष्टी संदेश पारकरांनी या नगरीमध्ये केलेल्या आहे. विशेषतः या नगरीबद्दल संदेश पारकरांना एक प्रत्येक प्रभागाचा त्यांचा अभ्यास आहे. प्रत्येक वस्तीचा प्रभाग आहे. प्रभागातल्या प्रत्येक वस्तीचा त्यांना अभ्यास आहे. प्रत्येक घरातल्या माणसांना ते ओळखतात. अशी लोकप्रियता सुद्धा त्यांची या प्रभागामध्ये या कणकवली नगरीमध्ये आहे. ही निवडणूक ही ते तयार नव्हते अगोदर या निवडणुकीमध्ये उतरायला, तर लोक आग्रह असतो एकूण कणकवलीतल्या नागरिकांनी आपल्याला काहीतरी बदल हवा आहे याच्यासाठी त्यांना आग्रह करून या निवडणुकीमध्ये त्यांना उभं केलेलं आहे. आणि आता आपण पाहताय की जी कणकवली नगरी या 10-12 वर्षामध्ये ज्या पद्धतीने संदेशभाईंनी विकास केलेला होता त्या विकासाच्या 8-10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात या नगरीमध्ये भ्रष्टाचार झालेला तुम्हाला आढळून येईल. आणि त्या भ्रष्टाचाराचा जो पैसा त्यांनी कमवलेला आहे त्याच पैशाची ताकद संदेशभाईंच्या विरोधामध्ये वापरण्याचं काम हे सगळे सत्ताधारी करतायत. तुम्ही जी विकास कामं पाहत असाल, 10 लाखाचं काम असेल तर तिथं 1-1, 2-2 कोटीची कामं त्यांचा हे टेंडर्स काढलेली आहेत. तुम्हाला कणकवली हायवे मध्ये जिथं ब्रिजच्या खाली जे संडास झालेले आहे ते 1.25 कोटीचे संडास, एवढा मोठा भ्रष्टाचार या कणकवली नगरीमध्ये झालेला आहे. म्हणूनच सर्व लोकांनी एक आग्रह केलेला आहे संदेशभाईंना की ही निवडणूक तुम्ही उतरा नगराध्यक्ष पदासाठी आणि तुम्ही ती लढा. आणि संदेशभाईंनी ते मान्य केलेलं आहे. म्हणूनच मोठ्या प्रमाणात या नगरीमध्ये पैशाचा बेसुमार वापर करून मतदारांना विकत घेण्याचं काम हे केलं जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार माणसाला दिलेला आहे. ही निवडणूक हेच दाखवून देणार आहे की माणसं विकली जाणार नाहीत. माणसं स्वाभिमानी असतात. मतांचा जो अधिकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जो दिलेला आहे तो योग्य रीतीने या माणसं या काळामध्ये वापरतील आणि या भ्रष्टाचारी लोकांना सुद्धा खाली बसवतील. ज्या प्रभागामध्ये आता आपण उभे आहोत तो प्रभाग, या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी जे लोकप्रिय उमेदवार त्यांचं नाव सांगावं लागत नाही असे लोकेश कांबळे या प्रभागामध्ये उभे आहेत. त्यांनी एक विकासाचं विजन ठेवलेलं आहे. त्या विकासाच्या विजन मध्ये ते असं म्हणतात की रवळनाथ जे मंदिर आहे तिथं वारकरी संप्रदाय हा भाग असा आहे की भालचंद्र मठ, रवळनाथ मंदिर ते गणपती साना, चौंडेश्वरी मंदिर या आणि स्वयंभू मंदिर याच्या मध्ये असलेला असा हा प्रभाग आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेली माणसं या प्रभागामध्ये राहत आहेत. त्यांनी पहिलं काम ते सांगितलेलं आहे ते म्हणजे रवळनाथ मंदिरकडे वारकरी संप्रदायासाठी ते एक प्रवचन विचार मंच उभं करणार आहेत. तसंच बेरोजगारांसाठी रोजगार प्रशिक्षण केंद्र ते उभे करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी त्यांचं म्हणणं आहे की मी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र, स्टडी रूम उभा करणार आहे. अशी कितीतरी कामं त्यांनी पुढे सांगितलेली आहेत. आणि तुम्हाला सांगायचं या मागचा जे उमेदवार होते त्यांनी ते नगरसेवक पद भोगलेलं आहे. त्यांच्याबाबत सांगायचं तर त्यांनी ज्या पद्धतीत काम केलं, त्यांनी 7-8 वर्ष म्हणजे 5 वर्षानंतर सुद्धा ते स्वतःच्या घराकडे आपल्या घराकडे जायला वाट बनवू शकलेले नाहीत. जी घरं आम्ही आंदोलन करून मिळवलेली होती 15 रमाई घरकुल योजनेची, त्या घरात त्यांना ती बांधायला आम्ही दिली, त्याच्यात सुद्धा त्यांनी भ्रष्टाचार केला. स्वतःच्या भावाचं घर सुद्धा अजून 8 वर्ष ते पूर्ण करू शकलेले नाहीत पैसे घेऊन सुद्धा, अशी परिस्थिती आहे. त्यांची जो प्रसिद्धी आहे ते लोकांचे पैसे घेऊन ठकवतात, ठकसेन म्हणून त्यांची प्रसिद्धी झालेली आहे. लोकांनी आता ठरवायचं आहे या निवडणुकीमध्ये आम्ही ठकसेन उमेदवाराला मतदान करणार आहोत की लोकप्रिय असलेले लोकेश कांबळे जे लोकांच्या संकटाला धावून जातात त्यांना मतदान करणार आहोत. आणि ठरवायचं आहे की या नगरीचा विकास ज्यांना माहिती आहे नगरीचा विकास आणि त्यांचं स्वच्छ हे ठरलेलं आहे संदेशजी भाई पारकरांना, त्या लोकांबद्दल जे प्रेम आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की या नगरी ही कशी उभी करायची, त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. हे लोकांनी आता ठरवलं पाहिजे. आणि या भ्रष्टाचारी सत्तेला तसंच
जे बेसुमार पैशाचं वाटप करू पाहतात अशा लोकांना तुम्ही जाग्यावर बसवलं पाहिजे आणि संदेशभाई पारकरांनी लोकेशभाई कांबळे यांना निवडून दिलं पाहिजे अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद.